आज थोड्याच वेळात लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार, स्वतः मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला. सर्व बहिणींची प्रतीक्षा संपली. नोव्हेंबरच्या हप्त्याच्या निधी वितरणाचा GR 2-3 दिवसापूर्वीच आला होता. पण पैसे कधी येतील? महिला वाट पाहत होत्या. पण अखेर आज पहिल्या 20 जिल्ह्यांमध्ये हप्ता वितरण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे ही 100% खरी बातमी समोर आली. आता कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलवर मेसेज येणार आहे. मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष ठेवा, कारण की एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील एका जाहीर सभेमध्ये ही माहिती दिली आहे. आज पहिला टप्पा आहे. पहिल्या टप्प्यातील 20 जिल्ह्यांची यादी ही शिंदे साहेबांनी वाचून दाखवली आणि ज्यामुळे महिलांना एकच आनंदाचा धक्का बसला आहे. आता कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलची रिंग वाजणार आहे, कारण की पैसे सोडले आहेत. नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी सरकारने तब्बल 411 कोटींचा निधी हा अतिरिक्त जमा केला आहे. पण एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे की नोव्हेंबरचा हप्ता हा सर्व बहिणींना मिळणार नाही. सगळ्या बहिणींना खुश होऊ नका, कारण की सरकारने गुपित पडताळणी केली आहे आणि त्या पडताळणीमध्ये अशा काही महिला आढळून आल्या आहेत की ज्यांच्या घरात चांगला पैसा पाणी येतो, त्यांचा नवरा कामाला जातो आहे किंवा त्या महिला कुठेतरी काम करत आहेत, त्यांच्या घरात 4 चाकी वाहन आहेत, तर काही घरांमध्ये 2 पेक्षा अधिक महिला लाभ घेत आहेत. तर अशा महिलांची नावे आता सरकारकडे दिली आहेत. त्यामुळेच सरकारने 4 नव्या नियमानुसार पैसे वाटप करण्याचे आदेश दिले आहे. 4 नियमांची यादी प्रत्येक बँकेला दिली आहे. बँकांना स्पष्टपणे सांगितले आहे की या 4 नियमात जर बहीण बसत असेल, जर ती महिला बसत असेल, तरच तिच्या खात्यात पैसे टाका, अन्यथा टाकू नका, असे कडक आदेश दिले आहे. पूर्वी सगळ्या बहिणींना सरसकट पैसे जमा व्हायचे, पण आता तसं होणार नाही. त्यामुळे तुम्ही चूक करू नका. 4 नियम नेमके कोणते आहेत, कोणत्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आणि कोणत्या बँका आहेत की ज्याच्यात अजिबात पैसे येणार नाही, हे सगळं व्यवस्थित तुम्ही पाहून घ्या. जर तुम्हाला इथून पुढे सगळे पैसे तुमच्या खात्यात मिळवायचे असतील, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र राहायचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, कारण की व्हिडिओमध्ये शेवटी तुम्हाला नियमित पात्र राहण्यासाठी काय करायचे हे देखील सांगणार आहे. लाडकी बहीण योजनेचा 17वा म्हणजेच नोव्हेंबरचा हप्ता वितरित करण्यासाठी सरकारने वेळापत्रक जाहीर केलं. आज सकाळीच पहिल्या टप्प्यात 20 जिल्ह्यामध्ये वितरण करा अशी आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिले. आज 10 जिल्ह्यांमध्ये आज थोड्याच वेळात नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार आहे. मग पहिले 10 जिल्हे कोणते त्याची यादी पाहून घ्या, कारण की वितरण 4 नियमानुसार होते आणि तुम्हाला जर आज पैसे आले नाही तर तुम्ही काय करायचं हेही तुम्हाला पुढे सांगणार आहे. 4 नियम कसे तपासून बघायचे, कशा पद्धतीने बँकेच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी तुम्हाला काय करायचे, सगळं सविस्तर सांगतो. पहा, वेळापत्रक आज सकाळीच अंतिम जाहीर केलेलं आहे. GR देखील आलेला आहे. 20 जिल्ह्यांमध्येच पहिल्या टप्प्यात पैशाचं वितरण होत आहे. 16 जिल्ह्यांना वाट पाहावी लागणार आहे, हे देखील इथे लक्षात घेणं गरजेचे आहे. त्यामुळे पहिले जे लाभार्थी 20 जिल्हे आहेत तिथेच सगळ्यात आधी पैसे वितरण होणार आहेत. नोव्हेंबरच्या हप्ता वितरणाला तसा बराच उशीर झाला आहे, पण तो उशीर झाला कारण सरकारने एक गोपनीयपणे पडताळणी केली होती. ही एक ऑनलाईन पडताळणी होती आणि काही ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी देखील झाली आहे. या पडताळणीमध्ये अशा अनेक महिला सापडल्या आहेत ज्यांचे लाभ आता नोव्हेंबरपासून बंद होतील. या संदर्भात महिलांचे 4 विशेष गट पाडले आहेत आणि या 4 गटातील महिलांचे लाभ आता थांबवले जाणार आहेत. पहा, हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे आणि ज्याचा GR देखील आता प्राप्त झाला आहे. मग आता कशा पद्धतीने हे 4 नियम लागू झालेले आहेत? नोव्हेंबरच्या हप्त्याच्या पहिल्या टप्प्यातील 20 जिल्ह्यांच्या यादीत कोणत्या जिल्ह्याचा नंबर लागला आहे? 25,000 रुपयांचे अनुदान नेमक्या कोणत्या भगिनींना मिळणार आहे? नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी पात्र होण्यासाठी कोणती 4 कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत? KYCच्या संदर्भात काय नवा नियम आला आहे? ही संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. पहा, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळवायचा असेल, तर हा व्हिडिओ तुम्ही एकही क्षण स्किप न करता शेवटपर्यंत पहा. नोव्हेंबरच्या हप्ता वितरणासाठी सरकारने 4 नियमांची काटेकोरपणे चाळणी लावली आहे, ज्यामध्ये KYCचा एक नियम आहे, त्यानंतर दुसरा आधार कार्डचा नियम आहे, तिसरा पॅन कार्डचा नियम आहे आणि चौथा बँक खात्याचा नियम आहे. हे सगळे नियम लक्षपूर्वक जाणून घेणे गरजेचे आहे, तरच तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता येणार आहे. लक्षात ठेवा, यापैकी एका जरी नियमामध्ये तुम्ही अडकलात तर तुमचा हप्ता अडकणार आहे, तुमचा हप्ता कायमचा बंद होणार आहे. आता सर्वात पहिल्या मुद्द्याकडे आपण वळूयात, जो की KYCचा मुद्दा आहे.
आहे. आता ज्यांनी KYC केली आहे त्यांचे लाभ बंद होणार आहेत. हे ऐकून धक्का बसेल, पण ज्यांनी चुकीची KYC केली त्यांचे लाभ बंद होणार आहेत. मग अशा कोणत्या महिला आहेत ज्यांनी KYC केल्यामुळे त्यांचे लाभ बंद होणार, त्याची माहिती आपण सर्वात आधी पाहतोय आणि त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेचा नियम सविस्तर पाहणार आहोत. KYC करताना सरकारने जी तारीख दिली होती आणि जी नियमावली दिली होती त्यानुसार लोकांनी KYC पूर्ण केली आहे. पण KYC मध्ये 80% लोकांनी चुका केल्या आहेत. 80% महिलांनी चुका केल्या आहेत. त्या चुका प्रामुख्याने अशा महिलांनी केल्या आहेत ज्यांचे पती किंवा वडील हयात नव्हते. अशा महिलांनी दुसऱ्या कोणाचे तरी आधार नंबर तिथे दिले आहेत. अशा महिलांचे लाभ आता 100% बंद होणार. त्यानंतर अशा महिला की ज्या सरकारी नोकरदार आहेत. बऱ्याचशा अशा महिला आहेत ज्या सरकारी नोकरीला जातात, नगरपालिकेत काम करतात, जिल्हा परिषदेत जातात किंवा अंगणवाडीत काम करतात. अशा महिलांनी लाभ घेतला होता, पण KYC केल्यावर त्यांची सगळी खरी माहिती सरकारच्या समोर आली आणि त्यांचे लाभ बंद होणार. तसेच ज्या महिलांच्या घरी 4 चाकी वाहन आहे, त्यांच्या पतीच्या नावावर असेल तर त्यानुसार त्यांची माहिती सरकारला समजली आहे, त्यामुळे त्यांचे लाभ बंद होणार. याशिवाय ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे आणि त्यांनी KYC केली त्यांचेही लाभ बंद होणार. हा झाला पहिला नियम. थोडक्यात ज्यांनी KYC केली आणि जे वरील अपात्रतेच्या गोष्टीत सापडतील त्यांचे पैसे बंद होणार. आता KYC केल्यानंतर कुणाचे पैसे बंद होणार नाहीत, तर अशा महिला ज्या खरोखर पात्र आहेत, ज्या शेती करतात, दुसऱ्याच्या घरी धुणी भांडी किंवा घरकाम करतात, ज्यांचे उत्पन्न अतिशय कमी आहे, ज्यांच्या घरात 4 चाकी गाडी नाहीये, घरात कोणीही सरकारी नोकरदार नाहीये किंवा घरात कोणी पेन्शनधारक नाहीये, अशा महिलांचे हप्ते 100% सुरू होणार आहेत. हा झाला पहिला नियम. आता दुसरा नियम आधार कार्डचा, तिसरा पॅन कार्डचा आणि चौथा बँक खात्याचा नियम आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा दुसरा नियम आधार कार्डचा आहे. आधार कार्डमध्ये बऱ्याचशा महिलांनी वय बदलले होते, योजनेत बसण्यासाठी वय कमी केले होते किंवा जास्त केले होते, तर अशा महिलांची योजना बंद होणार आहे. आधार कार्डमधला दुसरा प्रॉब्लेम असा की बऱ्याचशा महिलांची जन्मतारीख व्यवस्थित दिसत नाहीये. ती जर तुम्ही क्लिअर नाही केली तरी लाभ बंद होणार. तसेच आधार कार्डमध्ये नाव चुकीचे असणे, बँक खात्याचे आणि आधार कार्डचे नाव जर सारखे नसेल तरीही लाभ बंद होणार. त्यामुळे या गोष्टी तुम्ही लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या. तिसरा नियम पॅन कार्डचा आहे. पॅन कार्डचा नियम असा आहे की KYC केल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिलांच्या आधार कार्डवरून पॅन कार्ड डिटेल्स घेतले जाणार आहेत. त्यावरून त्यांच्या घरामध्ये येणारे पैसे, पॅन कार्डवरून होणारे व्यवहार आणि बँकेत येणारे जाणारे पैसे यांची माहिती आयकर विभागाला समजणार आहे. त्यानंतर जर हे व्यवहार 2.5 लाखाच्या वर आढळले तर त्या महिलांचे पैसे बंद होणार आहेत. त्यामुळे तुमच्या खात्यात किती पैसे येतात जातात यावर लक्ष ठेवा. जर ते 2.5 लाखाच्या वर जात असतील तर 100% तुमचा लाभ बंद होणार आहे. पुढचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे बँक खात्याचा. बँक खात्याचे तसे पाहिले तर बरेचसे मुद्दे आहेत जे महिलांच्या लक्षात येत नाहीत. त्यातला पहिला आणि महत्त्वाचा म्हणजे आधार कार्ड आणि बँक खाते हे एकमेकांशी लिंक असणे गरजेचे आहे. आधार कार्डवरचे नाव आणि बँक खात्याचे नाव तंतोतंत सारखे म्हणजे एक्झॅक्टली सेम असणे गरजेचे आहे. कुठलीही स्पेलिंग मिस्टेक त्याच्यामध्ये चालणार नाही. तुमच्या बँक खात्याला तुमचा मोबाईल नंबर जोडलेला पाहिजे. तुमच्या बँक खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स ठेवलेला पाहिजे. तर अशा प्रकारच्या ज्या बँक खात्याच्या अटी आहेत त्याही तुम्हाला या नियमांतर्गत पाळायच्या आहेत. आता अशा प्रकारे नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण आता होणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या बँक खात्यामधला जो प्रकार आहे म्हणजे मिनिमम बॅलन्स असेल की मी इतर काही गोष्टी असतील तर त्या क्लिअर करणं आता गरजेचे आहे. तुमचं खातं हे आधारला लिंक आहे का हे पाहून घेणं देखील त्यापेक्षाही गरजेचे आहे. आता तुम्ही आधी सांगितलेल्या 4 नियमात बसता का? नक्की कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.